नमस्कार अमरावती। अमरावती शेतमालाला हमी भावाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आंदोलन पेटलं आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे। अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेल्या या आंदोलनाची सुरुवात बच्चू कडूंनी रक्तदान करून केली। रक्तदानातून त्यांनी आपल्या आंदोलनाचा संदेश देत सरकारला थेट इशारा दिला। जय श्रीराम, शेतकऱ्याला दाम कधी मिळणार या घोषणेतून बच्चू कडूंनी शेतमालाला हमी भाव देण्याची जोरदार मागणी करीत सरकारवर थेट निशाणा साधला। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर आता हमी भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याचा मागणीकरिता माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात उतरले असून आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसते। या आंदोलनाला वामनराव चटप, महादेवराव जानकर आणि विजय जावंदिया यांसारख्या शेतकरी नेत्यांची उपस्थिती लाभली। यामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळालं आहे। दरम्यान अमरावतीतून सुरू झालेल्या या उपोषणातून राज्यभर मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांच्या हमी भावाचा मुद्दा आता पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत। खरं तर हा धागा अजूनही आहे। आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन तिथं विजय भाऊ असेल, वामनराव असेल किंवा जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून त्याचा धाग्याचा सोडण्याचा कार्यक्रम, कारण हे बंधन आहे आणि ते कर्जमुक्तीचं बंधन होतं। त्याला पूर्ण यश जरी म्हटलं तरी काही प्रमाणात यश भेटलेलं आहे। ते यश घेऊन पुन्हा नवीन बंधन आम्ही शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमी भावाची लढाई, जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम, ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे। ऑगस्ट महिन्यात तिची आखणी आतापासून करणार आहे। प्रचंड ताकदीची लढाई हमी भावाची आम्ही लढतो। ज्या पद्धतीनं विजय भाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, काखरी नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमी भावाची लढाई आणि ते उचित हमी भावाची लढाई आम्ही लढतो। तुम्ही कृषी मंत्र्यांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। देशभर आता हमी भावासाठी हा लढा उभारला जाणार का? बिलकुल, त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, पण आता नवीन बांधणी, कारण आता तिकडेच पाहतो नवीन बांधणी जे करतोय आपण, आता थोडंसं उसण घेतो 3-4 महिने, आम्ही थोडेसे वस्त्र शस्त्र घासून घेतोय आणि पुन्हा तयारी लागतोय हमी भावाच्या लढाईची। हमी भावाची लढाई ही देशभर चालणार आहे का? आमची ताकद देशभर नाही आहे, आमची ताकद जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लढू।